नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर 1ची मोस्ट इम्पॉर्टंट PYQ MCQ सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे PYQ MCQ प्रश्न. आता आपला पेपर 7 एप्रिल 2024ला असणार आहे, तर तुमची मदत व्हावी म्हणून ही PYQ सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. पेपर 1 आणि पेपर 2ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. या व्हिडिओमध्ये आपण मिक्स क्वेश्चन्स पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईनसाठी घेऊन आले आहे MSc पेपर 1चे क्रॅश कोर्स, ज्यात असणार आहेत लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स. यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम आधारित एकूण 50 टेस्ट असणार आहे. आणि जर का तुम्ही मॉक टेस्ट सुरू केले नसेल तर नक्की सुरू करा, कारण काहीच दिवस शिल्लक आहे. आणि यात मिळणार आहे अपडेटेड 5000+ MCQ क्वेश्चन बँक, ज्याने तुम्हाला एक्झाममध्ये खूप मदत होणार आहे. आणि नक्कीच आपल्याला पेपर 1मध्ये 75+चे टार्गेट करायचं आहे, आणि आपल्याला आपण ते मिळवणारच. पेपर 1 आणि पेपर 2ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर टेस्ट सिरीजची बॅच सुद्धा आम्ही लॉन्च केलेली आहे. टेस्ट सिरीज देणं खूप महत्त्वाचे ठरते जर का आपण एखादी एक्झाम देत असू तेव्हा. आणि नक्कीच आता तुम्ही दिवसातून 2-3दा तरी टेस्ट द्या, पेपर 1 आणि पेपर 2, कारण ते खूप महत्त्वाचे असते. रिव्हिजन टेस्ट म्हणतात त्याला. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन्स पाहूया. पहिला प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू डेव्हिड अँड जॉन्सन, विच ऑफ द फॉलोइंग आर द बेसिक एलिमेंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह लर्निंग ग्रुप्स. म्हणजेच डेव्हिड आणि जॉन्सन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणते सहकारी शिक्षण गटाचे मूलभूत घटक आहेत? पहिला आहे सेल्फ कॉन्सेप्च्युएलेशन, स्वसंकल्पना, इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी, वैयक्तिक जबाबदारी, स्किल डेव्हलपमेंट, पॉझिटिव्ह इंटरडिपेंडन्स आणि प्रोमोटिव्ह इंटरॅक्शन. म्हणजे प्रचारात्मक संवाद, सकारात्मक परस्परावलंब, कौशल्य विकास, वैयक्तिक जबाबदारी आणि स्वसंकल्पना. सांगा बघू काय असणार आहे अकॉर्डिंग टू डेव्हिड आणि जॉन्सन, कोऑपरेटिव्ह लर्निंग ग्रुप्सचे काय मूलभूत घटक आहे? ऑप्शन्स आहे 1, 3, 4. 1, 3, 4 पाहून घेऊया. 1, 3, 4 ओके. आणि नंतर आहे 1 to 5 इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी, आणि नंतर 1 सेल्फ कॉन्सन्ट्रेशन, आणि 5 प्रोमोटिव्ह इंटरॅक्शन. ओके, तर सांगा बघू काय असणार आहे. इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी हे तर असणार आहे, वैयक्तिक जबाबदारी असणे खूप आवश्यक आहे. तर इथे 2 आला, इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे पहिला ऑप्शन कट झाला. आपल्याला 3 ऑप्शनमधून बघायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर समोर काय असणार आहे, पॉझिटिव्ह इंटरडिपेंडन्स, म्हणजे सकारात्मक परस्परावलंब. ठीक आहे, तर मग कुठे आहे? या 2 मध्येच आहे. ठीक आहे, आणि शेवटी आहे मग सेल्फ कॉन्सेप्च्युलेशन, म्हणजे स्वसंकल्पना आहे का? तर नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, जे की आहे इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी, म्हणजे वैयक्तिक जबाबदारी. त्यानंतर आहे सकारात्मक परस्परावलंब आणि प्रचारात्मक संवाद. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर कसं काय असणार आहे? सी असणार आहे. अकॉर्डिंग टू डेव्हिड आणि जॉन्सन, वैयक्तिक जबाबदारी, सकारात्मक परस्परावलंब आणि प्रचारात्मक संवाद हे महत्त्वाचे आहे. ठीक आहे, मूलभूत घटक आहेत. समोरचा प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग कंपोनंट्स ऑफ अ रिसर्च पेपर रिटन इन APS स्टाईल इन द करेक्ट ऑर्डर. APS शैलीमध्ये लिहिलेल्या शोध निबंधाचे खालीलपैकी घटक योग्य प्रमाणे लावा. आखटे दिलेल्या पद्धती, प्रायोरिटीचे टेबल्स, परिणाम, असं सगळं दिलेलं आहे. तर सांगा बघू काय असणार आहे. तर पहिले काय असते? पहिले असते इंट्रोडक्शन. ठीक आहे, त्यामुळे इथे सगळ्यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्यानंतर काय असते? त्यानंतर असते मेथड. ठीक आहे, मेथड असते त्यानंतर. त्यामुळे आता इथे 3 याच्यामध्ये 2 आलेला आहे, पण याच्यात नाही आलेला आहे. ठीक आहे, मेथड नंतर काय असते मग? मेथड नंतर असते रिझल्ट, त्यामुळे या 2 मध्ये रिझल्ट आलेला आहे. त्यानंतर त्यानंतर काय आहे? त्यानंतर आहे टेबल्स, आणि नंतर आहे आकडे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. हे APS स्टाईल आहे. ठीक आहे, आपण व्हिडिओमध्ये मध्येच प्रश्न विचारत असतो. APAचा फुल फॉर्म तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपण जर का 15 प्रश्न घेतले असेल व्हिडिओमध्ये, तर 15 पैकी तुम्हाला किती उत्तरे आली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, स्टेटमेंट्स दिलेले आहे. यावेळेस नक्की सेटमध्ये आणि नेटमध्ये स्टेटमेंट्स खूप येणार आहेत, आणि असर्शन रिझन खूप येणार आहे, त्यामुळे नक्की क्वेश्चन्स व्यवस्थित वाचत चला. तर इथे काय दिलं आहे? 2 स्टेटमेंट दिलेले आहे. स्नोबॉल सॅम्पलिंग इज अ टाईप ऑफ रँडम सॅम्पलिंग, म्हणजे स्नोबॉल सॅम्पलिंग हा या दिवशीची नमुना घेण्याचा प्रकार आहे. ठीक आहे, आणि सेकंड स्टेटमेंट आहे, स्नोबॉलचे नमुने घेणे उपयुक्त ठरते जेव्हा सहभागी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर काय आहे? बोथ स्टेटमेंट 1 and 2 करेक्ट, बोथ statement incorrect, 1 is correct, 2 is incorrect, statement 1 is incorrect, statement 2 is correct. सांगा बघू काय असणार आहे. तर स्नोबॉल सॅम्पलिंग इज हेल्पफुल वेन पार्टिसिपेट बिलॉंग्स टू हार्ड रिच ग्रुप, हे काय आहे? हे बरोबर आहे. ठीक आहे,
आणि स्नोबॉल सॅम्पलिंग इज अ टाईप ऑफ रॅन्डम सॅम्पलिंग हे चुकीचं आहे. त्यामुळे स्नोबॉल हे काय आहे, स्नोबॉल सॅम्पलिंग ही नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं पहिलं उत्तर इनकरेक्ट आहे आणि दुसरं आहे करेक्ट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे. स्नोबॉल सॅम्पलिंग इज अ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आणि स्नोबॉलमध्ये काय आहे, तर ते जेव्हा नमुने घेणे उपयुक्त ठरते जेव्हा सहभागी लोकांपर्यंत ते पोहोचू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे पोहोचू शकतात तर हार्ड टू रीच असतात. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, वन ऑफ द कूल मीडिया ऑफ कम्युनिकेशन इज. संवादाचे एक छान माध्यम आहे प्रिंट, टेलिव्हिजन, फोटोग्राफ, रेडिओ. सांगा बघू काय असणार आहे. तर ते आहे टेलिव्हिजन असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे बी. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इन मास कम्युनिकेशन प्रिंट इज कन्सिडर्ड ॲज. म्हणजे मास कम्युनिकेशन म्हणजे प्रिंटला काय मानले जाते, फोल्क मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मेकॅनिकल मीडिया की ऑर्डिनरी मीडिया. सांगा बघू काय असणार आहे. तर मास कम्युनिकेशनमध्ये प्रिंटला मेकॅनिकल मीडियम मानलं जातं. ठीक आहे. ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन. तर खालीपैकी कोणते परस्पर संवादाचे वैशिष्ट्य आहे. इट इज डिसेंट्रलाइज्ड, इट इज अ स्टेट कंट्रोल, इट इज अ हायली सेंट्रलाइज्ड, इट इज अ टू वे कम्युनिकेशन, इट प्रोव्हाइड्स युनिव्हर्सल सिटिझनशिप. म्हणजेच की हे विकेंद्रित आहे, हे राज्य नियंत्रित आहे, हे अत्यंत केंद्रीकृत आहे, हा दुतर्फा संवाद आहे आणि सार्वत्रिक नागरिकत्व प्रदान करते. तर ए 1 2 3 ओनली, बी 2 3 4, 3 4 5, डी 1 4 5. सांगा बघू काय असणार आहे. इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन. तर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन हे नेहमी विकेंद्रित असते. ठीक आहे. त्यामुळे आता मी मी तर सांगितलं तुम्हाला, तर या दोन मधून तुम्हाला उत्तर शोधावं लागेल. सांगा बघू काय असणार आहे. मग ते स्टेट कंट्रोल असते का इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन, की ती हायली सेंट्रलाइज्ड असते. ते काय असते, ते टू वे कम्युनिकेशन असते, दुतर्फा संवाद असतो त्याचा, आणि इट प्रोव्हाइड्स युनिव्हर्सल सिटिझनशिप, हे सार्वत्रिक नागरिकत्व प्रदान करते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे डी 1 4 5. ठीक आहे. ते इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये नक्की लक्षात ठेवा की ते विकेंद्रित असते, त्यानंतर ते दुतर्फा संवाद असतात आणि ते सार्वत्रिक नागरिकत्व प्रदान करते. ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स युनिव्हर्सल सिटिझनशिप आणि इट इज अ टू वे कम्युनिकेशन. ठीक आहे. ते नक्की लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कम्युनिकेशन मेक क्लासरूम इंटरेस्टिंग. तर हा भरपूरदा क्वेश्चन विचारलेला आहे आणि हा भरपूरदा विचारला गेलेला आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारतात फिरून. त्यामुळे नक्की व्यवस्थित अभ्यास करा. तर क्लासरूम इंटरेस्टिंग कधी म्हणते, जेव्हा मेनी मेनी असाइड्स वाईल स्पीकिंग, फ्रुटफुल डिस्कशन, यूज ऑफ रिलेव्हंट ट्रान्झिशन्स, फाइंडिंग आउट द करेक्ट कंटेंट, प्रेशरिंग द स्टुडंट विथ ऑथॉरिटिंग कमांड. हे तर नक्कीच नसणार आहे. हो की नाही. पाचवा तर नक्कीच आहे, नाही आहे. त्यामुळे हे दोन कटले. या दोघांमधून असे ऑप्शन्स आपण कट करत जायचे जर का आपल्याला नाही येत राहिलं तर. ठीक आहे. मेनी असाइड्स वाईल स्पीकिंग पण नाही आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे. मग आता एक पण कटला, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. 2 3 4, फ्रुटफुल डिस्कशन, यूज ऑफ रिलेव्हंट ट्रान्झिशन अँड फाइंडिंग आउट द करेक्ट कॉन्टेक्स्ट. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. संदर्भसहित आपण जे करेक्ट करतो ते, आणि रिलेव्हंट यूज करतो. काही टॉपिक आपण शिकवायचं असेल तर आपण रिलेव्हंट सांगतोय, आणि डिस्कशन पण खूप करावं लागतं. त्यामुळे ते क्लासरूमला काय करतात, इंटरेस्टिंग करतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, इथे पण स्टेटमेंट आले, द न्यू टेक्नॉलॉजी हॅव ब्रॉट इन अ मार्केट स्पेसिफिक कम्युनिकेशन. म्हणजे नवीन तंत्रज्ञानाने मार्केट स्पेसिफिक कम्युनिकेशन आणले आहे. त्यानंतर स्टेटमेंट 2 आहे, द सेकंड मीडिया एज हॅज मेड द इंटरॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी ऑफ कम्युनिकेशन टू चेंज द मीडियास्केप. म्हणजे दुसरा माध्यम युगाने मीडियास्केप बदलण्यासाठी संवादाचे परस्पर तंत्रज्ञान बनवले आहे. तर बोथ 1 and 2 ट्रू, बोथ स्टेटमेंट आर फॉल्स, वन इज ट्रू, सेकंड इज फॉल्स, वन इज फॉल्स, सेकंड इज ट्रू. सांगा बघू काय असणार आहे. तर न्यू टेक्नॉलॉजी हॅव ब्रॉट इन मार्केट स्पेसिफिक कम्युनिकेशन हे बरोबर आहे. त्यानंतर सेकंड मीडिया हॅज मेड द इंटरॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी ऑफ कम्युनिकेशन टू चेंज द मीडियास्केप हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. ठीक आहे. नवीन तंत्रज्ञानाने मार्केट स्पेसिफिक कम्युनिकेशन आणले आणि त्यानंतर दुसऱ्या माध्यम युगाने मीडियास्केप बदलण्यासाठी संवादाचे परस्पर तंत्रज्ञान बनवले. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, फर्स्ट इट इज स्टेइंग आउट लेट, देन इट्स नॉट कॉलिंग होम, देन वाईल्ड पार्टीज, अँड बिफोर यू नो इट युअर लाईफ विल बी completely out of control. Someday you will be glad that you have a lockdown which informal fallacy is committed in the above argument. म्हणजे प्रथम तुम्ही उशिरा बाहेर राहणे, नंतर फोन करणार नाही, मग जंगली पार्ट्या, त्यानंतर तुम्हाला हे कळण्याआधीच तुमचे आयुष्य पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाईल. एखाद्या दिवशी तुम्हाला आनंद होईल की तुम्हाला तुम्हाला लॉकडाऊन आहे. वरील युक्तिवाद कोणता अनौपचारिक खोटारडेपणा आहे. हा ना 6व्या लॉजिकल रिझनिंग मधला प्रश्न आहे. आणि जर का तुम्ही 6वा युनिट
खूप हार्ड वाटतो मला. म्हणजेच की मुलांना पण वाटतो आणि म्हणजे मी जेव्हा स्टुडंट होते तेव्हा मला खूप हार्ड वाटायचं. त्यामुळे यामध्ये जर का तुम्हाला हा चॅप्टर तुम्ही विचार करत असाल सोडायचा, तर त्यामध्ये फॅलेसीज जे आहे ना, हा टॉपिक कधीच सोडायचा नाही. फॅलेसी आणि इंडियन लॉजिक, ठीक आहे, हा कधीच सोडायचा नाही. त्यातलं सगळंच इम्पॉर्टंट आहे. पण जर का तुम्हाला हे करायचं असेल, कारण इन्फॉर्मर फॅलेसीवर नेहमीच एक प्रश्न असतोय, नेट असो किंवा सेट असो. त्यामुळे जर का तुम्ही विचार करत असाल सोडायचा, तर नक्की सोडू नका. आणि जर का हे करायचं असेल तर यातले इन्फॉर्मल फॅलेसी लॉजिक हे नक्की करा, ठीक आहे. तर सांगा बघू काय असणार आहे मग ते. रेड हेअरिंग, स्लिपरी स्लोप, स्ट्रॉमॅन, अपील टू अथॉरिटी. अपील टू अथॉरिटी नाहीये. मग काय असणार आहे ते आहे स्लिपरी स्लोप, ठीक आहे. तर स्लिपरी स्लोप का आहे, का बरं आहे, तर स्लिपरी स्लोपचं कसं एक लक्षात ठेवायचं, इफ देन. फर्स्ट तुम्ही असं करा, नंतर तुमच्यासोबत असे होईल, असं आलंय ना. स्लिपरी सोपमध्ये असंच होते, इफ देन. जर का तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही फेल होणार. स्लिपरी सोप म्हटलं तर लक्षात ठेवायचं की इफ देन येते, पण इथे कसं दिलंय यांनी, थोडा ट्विस्ट दिलाय. फर्स्ट म्हटलंय, नंतर मग ते तुम्हाला कम्प्लिटली आउट ऑफ कंट्रोल असं होईल असं विचारलंय. तर त्यांनी तेच सांगितलं, आधी असं तुम्ही करा, नंतर ते तसं होईल. त्यामुळे आपण थोडं व्यवस्थित क्वेश्चन्स वाचायचे. हे अशाच प्रकारे आपल्याला थोडंसं हे करतात, ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, स्लिपरी स्लोप असणार आहे. स्लिपरी स्लोप आला म्हणजे इफ अँड देन, ठीक आहे. समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. तर पहिला आहे, नो फिलॉसॉफर आर इंडस्ट्रियलिस्ट. म्हणजे कोणते तत्वज्ञानी उद्योगपती नसतात. नो इंडस्ट्रियलिस्ट आर फिलॉसॉफर. कोणते उद्योगपती तत्वज्ञानी नसतात. ऑल नॉन इंडस्ट्रियलिस्ट आर नॉन फिलॉसॉफर. सर्व गैर उद्योगवादी गैर तत्वज्ञानी असे आहेत. ऑल फिलॉसॉफर्स आर नॉन इंडस्ट्रियलिस्ट. सर्व तत्वज्ञ गैर उद्योगवादी आहेत, ठीक आहे. तर 1 2 3 1 2 4 1 3 4 2 3 4 हे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर काय, कोणते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे ते विचारलं. तर नो फिलॉसॉफर आर इंडस्ट्रियलिस्ट, ठीक आहे. अशा प्रकारे, ठीक आहे. नंतर नो इंडस्ट्रियलिस्ट आर फिलॉसॉफर. तर नो, हां ते बरोबरच आहे मग, ठीक आहे. हे बरोबर आहे, तर मग हे पण बरोबर, ठीक आहे. मग ऑल नॉन इंडस्ट्रियलिस्ट आर नॉन फिलॉसॉफर, हेही बरोबर आहे. मग ऑल फिलॉसॉफर आर नॉन इंडस्ट्रियलिस्ट, ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे मग, सांगा बघू. तर नो इंडस्ट्रियलिस्ट आर फिलॉसॉफर हे बरोबर आहे. त्यानंतर ऑल नॉन इंडस्ट्रियलिस्ट आर नॉन फिलॉसॉफर हेही बरोबर आहे. त्यानंतर ऑल फिलॉसॉफर्स जे आहेत ना, आर, बघा इथं नो फिलॉसॉफर आर इंडस्ट्रियलिस्ट विचारलं सांगितलं आहे. इथं काय विचारलं, ऑल फिलॉसॉफर आर नॉन इंडस्ट्रियल, हेही बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचे चान्सेस भरपूर आहे. त्यामुळे अशा प्रश्नांची भरपूर प्रॅक्टिस करा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे, AI इज आर्टिफिशियली क्रिएटेड एन्व्हायरमेंट यूज टू गिव्ह अ फिलिंग ऑफ बिंग देअर, वेअर ॲज व्हर्च्युअल रियालिटी लर्न्स फ्रॉम चेंजिंग सर्कमस्टान्स. म्हणजे AI हे कृत्रिमरित्या तयार केलेले वातावरण आहे, त्याचा उपयोग तिथे असल्याची भावना देण्यासाठी केला जातो, तर आभासी वास्तव बदलत्या परिस्थितीमधून शिकते. आणि स्टेटमेंट 2 आहे, अनलाईक डॉट मॅट्रिक्स इंकजेट प्रिंटर्स, लेझर प्रिंटर्स डोंट यूज इंक वेन प्रोड्युसिंग डॉक्युमेंट्स. म्हणजे डॉट मॅट्रिक्स आणि इंकजेट प्रिंटरच्या विपरीत लेझर प्रिंटर कागदपत्रे तयार करताना शाई वापरत नाही. तर बोथ स्टेटमेंट ट्रू आहे, बोथ स्टेटमेंट फॉल्स आहे. 1 ट्रू, सेकंड फॉल्स, 1 फॉल्स, सेकंड ट्रू. काय असणार आहे सांगा बघू. AI इज आर्टिफिशियली क्रिएटेड एन्व्हायरमेंट यूज टू गिव्ह अ फील. अशा वेळेस काय करायचं, ऍटलीस्ट एक जर का आपल्याला नसेल येत तर एक ह्याच्यामध्ये लॉजिक लावायचं की हे ते बरोबर आहे की नाही. त्यानंतरच मग आपण हे करू शकतोय, हो की नाही. जर का स्टेटमेंट 1 ट्रू आहे तर मग स्टेटमेंट 2 फॉल्स आहे की नाही. आणि याच्यामध्ये कसं दोन्ही बरोबर ओळखता आले पाहिजे, तेव्हाच आपण उत्तरे लावू शकतो, ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे मग, आपलं उत्तर असणार आहे दोन्ही जे हे आहे ना ते फॉल्स आहे. AI इज आर्टिफिशियल क्रिएटेड एन्व्हायरमेंट यूज टू गिव्ह फिलिंग ऑफ बिंग देअर, हे नाही आहे. आणि अनलाईक डॉट मॅट्रिक्स, इंकजेट प्रिंटर, लेझर प्रिंटर डोंट यूज इंक वेन प्रोड्युसिंग डॉक्युमेंट, हे काय दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहे, ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग आर द मेन बेनिफिट्स ऑफ नेटवर्किंग कम्प्युटर्स अँड डिव्हाइसेस रादर दॅन युझिंग अ नंबर ऑफ स्टँडअलोन कम्प्युटर्स. म्हणजे अनेक स्वतंत्र संगणक वापरण्यापेक्षा नेटवर्किंग संगणक आणि उपकरणाचे मुख्य फायदे कोणते आहेत. तर डिव्हाइसेस सच एज प्रिंटर्स कॅन बी शेअर्ड, दस रिड्युसिंग कॉस्ट. प्रिंटरसारखी उपकरणे शेअर केली जाऊ शकतात, त्यामुळे खर्च कमी होतो. Licenses to run software on networks are often far cheaper than buying licenses for an equivalent number of standalone computers. म्हणजे नेटवर्क्सवर सॉफ्टवेअर चालवण्याचे परवाने हे समतुल्य संख्येच्या स्टँड अलोन संगणकासाठी परवाने खरेदी करण्यापेक्षा बरेचदा स्वस्त असतात.
युजर्स कॅन नॉट शेअर फाईल्स अँड डाटा, वापरकर्ते फाईल्स आणि डेटा शेअर करू शकत नाही. फोर्थ आहे ॲक्सेस टू रिलायबल डेटा दॅट कम्स फ्रॉम अ सेंट्रल सोर्स सच एज फाईल सर्व्हर, म्हणजे फाईल सर्व्हर सारख्या केंद्रीय डेटामध्ये प्रवेश. सांगा बघू काय असणार आहे मग. तर कसं असते, प्रिंटरसारखी उपकरणे शेअर केले जाऊ, हे बरोबर आहे. त्यानंतर लायसन्सेस टू रन सॉफ्टवेअर ऑन नेटवर्क आर ऑफेन फार चीपर दॅन बाईंग लायसन्सेस, हे बरोबर आहे. युजर्स कॅनॉट शेअर फाईल्स अँड डाटा, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपण ऑप्शन्स बघून घेऊया. ऑप्शन्स काय आहे, 1 to 4. ठीक आहे. युजर्स कॅनॉट शेअर फाईल्स अँड डेटा हे नाही आहे बरोबर. फोर्थ जे आहे ॲक्सेस टू रिअलेबल डेटा, ते बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म द डिजिटल लायब्ररी फॉर एज्युकेशन. तर खालीलपैकी कोणत्या शिक्षणाला डिजिटल लायब्ररी म्हणता येते? स्वयं, मूक, नेपटेल, साक्षात. सांगा बघू. तर आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे, नेपटेल. तर हे काय आहे, नॅशनल प्रोग्राम फॉर लर्निंग, ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि याचं फुल फॉर्म काय आहे, नॅशनल प्रोग्राम फॉर टेक एन्हान्स्ड लर्निंग. ठीक आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे ठरते आणि अशा प्रकारचे फुल फॉर्म नक्की विचारतात, ICT मधून विचारले जातात, जो 8वा चॅप्टर आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे समोरचं उत्तर आहे नेपटेल. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द इनिशिएटिव्ह इज अ कोलॅबोरेटिव्ह ऑफ द सायंटिफिक, इंजिनिअरिंग अँड अकॅडमिक कम्युनिटी टू कॅरी वाईड ग्रीड ऑफ कम्प्युटेशनल नॉलेज. हा उपक्रम वैज्ञानिक, अभियांत्रिकी आणि शैक्षणिक समुदायाच्या सहकार्याने संगणकीय नोट्सचा विस्तृत ग्रिड घेऊन जातो. आणि दुसरा जो आहे, हे एक मास स्टोरेज आहे, ज्याचा उद्देश डिस्ट्रीब्युटेड डेटा प्रदान करते आणि 21व्या शतकासाठी गहन उच्च वितरण संगणक उपयाची गणना करते. तिसरा आहे, द डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज फंडेड द सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग टू डिप्लॉय द नॅशन वाईड कम्प्युटेशनल ग्रिड. माहिती तंत्रज्ञान विभागाने देशव्यापी संगणकीय ग्रिड तैनात करण्यासाठी प्रगत संगणक विकास केंद्राला निधी दिला आहे. आणि चौथा आहे, या कार्यक्षम उच्च गती नेटवर्कची उपलब्धता नॅशनल नॉलेज नेटवर्कचा कणा बनवते. सांगा बघू काय असणार आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग प्रोग्राम इज बिंग रेफर्ड रिसेट, म्हणजे हे जे आपण स्टेटमेंट वाचले ना, ते कोणत्या याला म्हणजे प्रोग्रामला डिनोट करतात. तर हे जे आपण चारही वाचले ते डिनोट करतात ग्रीड गरुडाला. कशाला करतात, ग्रीड गरुडाला. या कार्यक्रमाचे ते संदर्भ आहे. त्यामुळे अशा पण प्रकारचे प्रश्न विचारले जाते, की आता बघा इथे छान स्टेटमेंट दिले आणि विचारलंय की कोणत्या याला ते संदर्भ आहे. त्यामुळे असे प्रश्न विचारण्याचे भरपूर चान्सेस आहेत. त्यामुळे व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे मग, ग्रेड गरुडा बी असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण 14 प्रश्न घेतलेले आहेत. 14 पैकी तुम्हाला किती उत्तर आले ते नक्की सांगा. आणि मी APA स्टाईल विचारला प्रश्न, APAचा फुल फॉर्म सांगा नक्की कमेंट सेक्शनमध्ये. आणि काहीच दिवस शिल्लक राहिलेले पेपरसाठी मॉक टेस्ट देणं सुरू करा. जर का तुम्ही सुरू केलं नसेल, दिवसातून 2-3दा मॉक टेस्ट द्या, रिव्हिजन छान जोरात करा. आणि नक्कीच आपण यावेळेस सेट एक्झाम क्रॅक करूया. आणि सेट एक्झाम तुमचा पेपर कसा गेला ते नक्की माझ्या व्हिडिओजमध्ये सांगाल. कमेंट्स करून आपण त्यावर नक्की डिस्कस करूया. आणि चांगला जोमाने अभ्यास करा. पेपर 1 आणि पेपर 2ची बॅच घ्यायची असेल तर दिलेला नंबर व्हॉट्सअप करू शकता. ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट. जोमाने अभ्यास करा. थँक्यू.